या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी आता संपलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी सुरू होती आणि यांच्या समोर ही सुनावणी जी सुरू होती, जी साधारणतः 3-3.5 तासाहून अधिक काळ चालली, ही सुनावणी आता संपलेली आहे। शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवादादरम्यान अधिकचा वेळ हा वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। काही पुरावे हे सादर करायचे आहेत असं शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। तर काही पुरावे सादर करणं किंवा अधिकचे पुरावे सादर करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणं आहे असं ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। तर या सगळ्यामध्ये मात्र विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी माझ्या अखत्यारीत निर्णय घ्यायचा की नेमकं काय करायचं असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। 3 तासाहून अधिक काळ ही सुनावणी सुरू होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय घडलेलं आहे? 3-3.5 तास हा युक्तिवाद सुरू होता, नेमकं काय काय घडलंय या युक्तिवादादरम्यान? नक्कीच जवळपास 3 तास 55 मिनिटे हा युक्तिवाद चालला। त्यातील पहिले 1.5 तास जो युक्तिवाद होता तो शिंदे गटाच्या वकिलांकडून सुरू होता। या उलट पुढील पूर्ण वेळ युक्तिवाद हा ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि दीर्घकाळ चाललेल्या या युक्तिवादानंतर अखेर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की बराच वेळ हा युक्तिवाद सुरू आहे। काही प्रमुख वकील होते, त्यांना इतर प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी जायचं असल्यामुळे त्यांनी परवानगी घेऊन ते निघाले आणि त्यानंतर मग एकंदरीत अध्यक्षांनी हस्तक्षेप केला की जर सातत्याने आपल्याला मुद्दे बांधायचे असतील तर आपल्याला पुढील सुनावणीची वेळ घ्यावी लागेल आणि ती लवकरात लवकर घ्यावी लागेल। मग यावरती अखेर पुढील युक्तिवादामध्ये किमान 10 ते 15 मिनिटे मला युक्तिवाद करून द्यावा अशी मागणी आहे ती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली आणि ती मागणी मान्य करत आता पुढील सुनावणी आहे ती 2 नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आहे। याआधी 31 ऑक्टोबरची जी वेळ आहे ती विधानसभा अध्यक्षांकडून सुचवण्यात आलेली होती, मात्र त्याच दिवशी इतर प्रकरणांमधील युक्तिवाद असल्यामुळे आपल्याकडे वेळ नसल्याचं कारण आहे ते ठाकरे गटाच्या वकिलांनी दिलं आणि अखेर दोन्ही गटाच्या वकिलांसोबत अगदी चेतन, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवलं मी, पण अगदी छोटासा सवाल, अगदी शेवटचा सवाल, सुधारित वेळापत्रकासंदर्भात काही चर्चा झाली का? कारण यावर 31 ऑक्टोबरला 30 ऑक्टोबरला या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार होती। अध्यक्ष दिल्लीला जाणार असल्याचं सुद्धा कळत होतं। यावर काही चर्चा झाली का युक्तिवादादरम्यान? निश्चितच 31 तारखेला या संदर्भात पुढील सुनावणी घेण्याची ज्यावेळी चर्चा झालेली होती त्या आधी संपूर्ण आजचा युक्तिवाद आहे तो 2 गोष्टींवर झाला। एक म्हणजे बैठकीला जी बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलेली होती ती बैठक झालीच नाही असा युक्तिवाद होता। तो एकंदरीत शिंदे गटाकडून करण्यात आला कारण ही अधिकृत शिवसेनेची बैठक नव्हती। या उलट ठाकरे गटाच्या वकिलांकडून हा युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न झाला। दुसरी महत्वाची जी गोष्ट होती जी सगळ्या भोवती हा आजचा युक्तिवाद होता तो म्हणजे जी पुढील सुनावणी घ्यायची आहे त्या संदर्भातील पुरावे आहेत ते सादर करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी आहे ती एकंदरीत ठाकरे गटाच्या शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली। मात्र ठाकरे गटाने यावरती आक्षेप घेतला की अशा प्रकारे नव्याने पुरावे सादर करण्याची कुठलीही गरज नाहीये आणि अखेर या संदर्भातील सुनावणी आज तहकूब करण्यात आलेली आहे आणि पुढील युक्तिवाद आहे तो 2 नोव्हेंबरला होणार आहे। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी संपलेली आहे। आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे। फक्त युक्तिवाद चालला, या युक्तिवाद पुढेही चालू राहणार आहे 2 नोव्हेंबरला। अजून युक्तिवाद संपलेला नाही। एकनाथ शिंदे जी के गुट के वकीलों के माध्यम से एक एप्लीकेशन दिया गया था कि जिसमें हमें अपना एविडेंस रखना है और अपोजिट पार्टी जो उद्धव ठाकरे साहब का गुट है उनको एविडेंस रखने की ज़रूरत नहीं, ऐसा उन्होंने ही कहा है। हमें एविडेंस नहीं देना है, इसलिए उनको एविडेंस देने से रोका जाए और हमें एविडेंस देने की परमिशन दी जाए। इस एप्लीकेशन पर बहस शुरू है, अभी बहस ख़त्म नहीं हुई। अगले 2 तारीख को फिर से ये बहस शुरू रहेगी और उसके बाद में ही अध्यक्ष महोदय इसके बारे में डिसीजन देंगे। आज बहस कंटिन्यू है, आज निर्णय कुछ भी हुआ नहीं। पुरावे सादर करण्यासंदर्भात आज युक्तिवाद झालेला आहे। शिंदे गटाचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकचे पुरावे सादर करायचे आहेत, काही वेळ द्या। तर ठाकरे गटानं युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे अधिकचे पुरावे सादर करण्याची गरज नाही। याच मुद्द्यावर आजचा युक्तिवाद झालाय, निर्णय नाही। यावर 2 नोव्हेंबरला पुन्हा एकदा सुनावणी असेल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.